आपल्या सर्वांचे पुन्हा स्वागत आहे. तर आतापर्यंत आपण पाहिलं होतं व्हेकल मूव्हिंग अलॉंग द कर्व रोड. तर जेव्हा व्हेकल मूव्ह होते एखाद्या कर्व रोड म्हणजे टर्निंग वरून जेव्हा व्हेकल जाते तेव्हा जो टर्न आहे तिथला जो रोड सरफेस आहे तो जर हॉरिझॉन्टल असेल तर त्या ठिकाणी जो सेंट्रिपिटल फोर्स आपल्याला लागतो which is necessary for the circular motion which provides the force of friction between the tire and the road surface आणि म्हणजे याचा अर्थ हॉरिझॉन्टल कर्व सरफेस. तर यासाठी आपण त्याचा सेफ्टी स्पीड लिमिट जो आहे त्याचं एक्सप्रेशन बघितलं. हा झाला एक पहिला पॉइंट. त्याच्यानंतर फॉर टू मूव्ह द व्हेकल fastly and safely along such a turn we makes the construction of road that's called as a banking of road. तर जेव्हा आपण त्या टर्न वरती रोड बँक करणार तेव्हा आपल्या व्हेकलचा जो स्पीड आहे तो स्पीड वाढेल आणि आपली टर्निंग सुद्धा अगदी सेफली करता येईल. तर पहिल्या केस मध्ये आपण पाहिलं होतं की जर रोड सरफेस जो आहे हा जर एकदम स्मूथ असेल म्हणजे विदाउट फ्रिक्शन तर जेव्हा व्हेकल अशा स्मूथ कर्व सरफेस वरून विच इज बँड जेव्हा जाणार तेव्हा त्या ठिकाणी लागणारा जो नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स आहे विच इज प्रोव्हाइडेड बाय द हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ द नॉर्मल रिएक्शन दॅट इज n sin थीटा. म्हणजे याचा अर्थ रोड बँकिंग केल्यामुळे आणि तो जर सरफेस जर स्मूथ असेल म्हणजे विदाउट निग्लेक्टिंग द फ्रिक्शन तर मोशन सर्क्युलर मोशन इज टोटली डिपेंड्स अपॉन द हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ द नॉर्मल रिएक्शन. म्हणजे याचा अर्थ फ्रिक्शनवर तिथं आधारित असणार नाही. तर याच्यावरती मॅक्सिमम सेफ स्पीड जे एक्सप्रेशन आहे ते आपण डिराइव्ह केलेलं आहे vs √rg tan of theta. याच्यामध्ये आपण दोन केस पाहिल्या की हा जो रोड सरफेस आहे हा जर रफ असेल म्हणजे इफ द रोड सरफेस मेक द रफ अँड टफ. आता बघा रोड सरफेस जर रफ आणि टफ जर केला तर फोर्स ऑफ फ्रिक्शन हा त्या ठिकाणी इन्क्रीज होतो. तर आता जो रोड आहे हा बँक केलेला आहे आणि जो सरफेस आहे तो स्मूथ आपण पहिल्या केस मध्ये कन्सिडर केला आहे. तो जर समजा आपण आता रफ सरफेस जर कन्सिडर केला तर त्या ठिकाणी फोर्स ऑफ फ्रिक्शन हा सुद्धा डेव्हलप होतो आणि त्यामुळे आता नेमकं काय होते की जेव्हा अशा या टर्निंगवरून जेव्हा व्हेकल मूव्ह होते तेव्हा जो लागणारा नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स आहे तर which depends upon the horizontal component of normal reaction and horizontal component of the force of static friction. तर हे जे दोन हॉरिझॉन्टल कंपोनेंट आहे नॉर्मल कंपोनेंट हॉरिझॉन्टल कंपोनेंट ऑफ द नॉर्मल रिएक्शन आणि हॉरिझॉन्टल कंपोनेंट ऑफ द फोर्स ऑफ फ्रिक्शन या दोघांचा जो रिझल्टंट आहे त्याच्यावर आधारित नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स असेल. तर यामध्ये आपण दोन केसेस बघितलेले आहे लोअर स्पीड लिमिट आणि अप्पर स्पीड लिमिट. तर अशा बँक रोड वरून जेव्हा व्हेकल मूव्ह होते आणि रोड सरफेस जो आहे बँक केलेला आहे म्हणजे याचा अर्थ बघा जो रोड सरफेस आहे बघा ही व्हेकल आहे आणि हा असा रस्ता आहे व्हेकल मूव्हिंग द टर्न इन अ लेफ्ट डायरेक्शन आणि हिअर ऑन द टर्निंग दिस इज द रोड सरफेस हॉरिझॉन्टल सरफेस आणि हा रोड सरफेस आहे विच इज केप्ट इन्क्लाइन आणि याच्यावरून जेव्हा आता अशी व्हेकल मूव्ह होणार तर ही व्हेकल अशी इकडे खाली स्लिप होऊ शकते. तर ती स्लिप झाली नाही पाहिजे त्याच्यासाठी तिथं मिनिमम स्पीड लिमिट म्हणजे लोअर स्पीड किती असलं पाहिजे त्यासाठी आपण एक्सप्रेशन डिराइव्ह केलं. आणि जेव्हा आपली व्हेकल व्हेन विच इज मूव्हिंग व्हेरी फास्टली विच इज ग्रेटर दॅन vs तर देन दॅट व्हेकल मे बी स्किड अवे इकडच्या डायरेक्शनला ती फेकून दिल्या जाऊ शकते स्किडिंग होऊ शकते. तर त्यासाठी जास्तीत जास्त किती स्पीडने आपण जाऊ शकतो म्हणजे अप्पर स्पीड लिमिट जेणेकरून व्हेकल या टर्निंगच्या बाहेर फेकून द्यायला गेली पाहिजे आणि इथून बेसिकली खाली सुद्धा घसरली नाही पाहिजे. म्हणजे लोअर स्पीड लिमिट आणि अप्पर स्पीड लिमिट
तसे आपण दोन एक्सप्रेशन त्या ठिकाणी या अगोदर दिले. तर इथे 4 पॉइंट्स आपल्या सर्वांना लक्षात ठेवायचे आहेत. यानंतर आता याच्याशी संबंधित असणारा पुढचा आपल्याला पॉइंट बघायचा आहे वेल ऑफ डेथ. व्हॉट इज वेल ऑफ डेथ? इट इज अ व्हर्टिकल सिलेंड्रिकल वॉल. हे काय आहे? व्हर्टिकल सिलेंड्रिकल वॉल आहे. इनसाइड which a vehicle is moving along the horizontal circle. The wall is a vertical. तर in a well of death, तर जो सरफेस आहे ज्याच्यावरून म्हणजे जो रोड सरफेस आहे तो रोड सरफेस म्हणजे आता इथं झालं जी वॉल आहे हा व्हर्टिकल सिलेंडरल आहे आणि याची जी व्हर्टिकल वॉल आहे हा या वॉल वरून व्हेइकल की बाईक सुद्धा असू शकते किंवा 4 व्हीलर सुद्धा असू शकते. तर ती जी कार आहे ती जी व्हेइकल आहे that vehicle is moving along the vertical curved surface. आतमधला जो कर्व सरफेस आहे व्हर्टिकल त्याच्यावरून ती मूव्ह होणार म्हणजे त्याचा जो पाथ आहे तो व्हर्टिकल वॉल आहे and which is moving in a horizontal plane. तर बघा आता नेमकं तर आपण या ठिकाणी एक व्हर्टिकल सिलेंड्रिकल वॉल इथं कन्सिडर करूया ज्याची रेडियस समजा r आहे. r is the radius of that cylindrical inside which a vehicle is moving in a horizontal direction. Suppose at any point suppose this is the position of the vehicle. So now at that position the weight of the vehicle is at vertically downward direction. तर हा एक पहिला फोर्स at any position on the vertical wall कुठल्याही पोझिशनवरती weight it is always at vertical downward direction. Now the force of static friction which is provided between the vertical wall and the tires of the vehicle which is at vertically downward direction. And the third force is the normal reaction. The normal reaction आपल्याला माहिती आहे normal reaction is always perpendicular to the surface. तर आता आपला जो सरफेस आहे ज्या सरफेस वरून व्हेइकल मूव्ह होणार आहे तो सरफेस व्हर्टिकल आहे. बँकिंग मध्ये तो असा इन्क्लाइन केलेला असतात. या ठिकाणी आता ही मॅक्सिमम बँकिंग म्हणजे असा व्हर्टिकल आहे आपला जो रोड सरफेस आहे तो असा व्हर्टिकल आहे आणि इथून ही व्हेइकल अशी जाणार या ठिकाणी. तर या रोड सरफेसला नॉर्मल टाकायचं. तर नॉर्मल रिएक्शन ऑलवेज नॉर्मल टू द रोड सरफेस. तर which is at along the radius and towards the center of that wave. And so in this way here these three forces is act on the vehicle at any position. So now first of all as there is no vertical motion of that vehicle and so here we can write the weight of that vehicle is balanced by the force of static friction. And so we can write the first equation Fs is equal to mg म्हणजे force of static friction balances the weight because there is no vertical motion means the resultant of that is a 0 means these two are equal in magnitude opposite in direction. So Fs is equal to mg. Next now this normal reaction is along the radius towards the center so it provides the necessary centripetal force. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की centripetal force चा फॉर्म्युला जो आहे तो centripetal force is mr omega square. हा अँगुलर व्हेलॉसिटी स्वरूपामध्ये असणारा फॉर्म्युला आहे किंवा दुसरा mv square divided by r. तर हे दोन फॉर्म्युले आपल्या सगळ्यांना माहिती आहे. दोन्ही फॉर्म मध्ये दिलेले that normal reaction provides the necessary centripetal force for to keep the vehicle in a circular motion. The contact does not lose to the wall of that vertical cylinder. तर याला आपण इक्वेशन सेकंड देणार लक्षात घ्यायचं. तर everyone know that the force of static friction is always less than or equal to mu s into n. N provides the necessary centripetal force. Then mu s which is called as the coefficient of static friction between the tire and the road surface and it depends upon nature of the surface of the wall. And so we can write here means force of static friction always less than or equal to mu s into n in order to keep the vehicle in contact with the
vertical wall. This is our condition. Now from equation 1, force of static friction is a mg and the normal reaction is given by mv square divided by, आपण हा फॉर्म्युला वापरूया सध्या कंडिशन, हा सुद्धा वापरला तरी आपल्याला चालून जाईल. तर बघा फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इक्वेशन 1 वरून Fs च्या जागी आपण mg पुट केलं आणि नंतर या नॉर्मल रिएक्शन जागी आपण mv स्क्वेअर अपॉन r हे पुट केलं, तर इक्वेशन 1 आणि 2 यामध्ये चेंज करून टाकला. नाउ हियर नोट दॅट m इज कॅन्सल ऑन बोथ साइड्स, दोन्हीकडे m हे कॅन्सल करून टाकलं, सो वी गेट g लेस दॅन ऑर इक्वल टू mu s v स्क्वेअर डिवाइडेड बाय हा m आणि हा m काय झालेला आहे, कॅन्सल झालेला आहे. याला सिम्प्लिफाय करा, सो v स्क्वेअर इज इक्वल टू v स्क्वेअर ग्रेटर दॅन ऑर इक्वल, बघा इक्वेशन डायरेक्शन चेंज झालं आहे, त्या ठिकाणी v स्क्वेअर सिम्प्लिफाय करतो आपण इक्वेशनला, v स्क्वेअर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू rg डिवाइडेड बाय mu s, हा r जो आहे इकडे गेला म्हणजे rg डिवाइडेड बाय mu s. तर नाउ वी हैव टू टेक द स्क्वेअर रूट, देन v इज इक्वल टू स्क्वेअर v इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू rg डिवाइडेड बाय mu s. तर कमीत कमी जो स्पीड आहे व्हेइकलचा, कमीत कमी स्पीड जेणेकरून ती व्हेइकल या व्हर्टिकल वॉलच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहिली पाहिजे, त्याची कमीत कमी स्पीड असला पाहिजे, म्हणजे आपण त्याला v मिनिमम लिहिलं, v मिनिमम इज इक्वल टू स्क्वेअर रूट rg डिवाइडेड बाय mu s. म्हणजे जेव्हा ही व्हेइकल या व्हर्टिकल वॉल वरून सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल तेव्हा टायर म्हणजे व्हेइकलचे टायर आणि हा व्हर्टिकल वॉल या दोघांमध्ये कॉन्टॅक्ट राहिला पाहिजे, त्यासाठी कमीत कमी व्हेइकलचा जो स्पीड आहे तो इतका असला पाहिजे, v मिनिमम इज इक्वल टू स्क्वेअर रूट rg डिवाइडेड बाय mu. याच्यापेक्षा जास्त असला तरी फारच तरीही चालेल, म्हणजे v मिनिमम इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू स्क्वेअर रूट rg डिवाइडेड बाय mu. पण नाउ हियर वी हैव टू डिराइव द एक्सप्रेशन फॉर द minimum speed with which the vehicle makes the contact with the vertical wall. तर कमीत कमी व्हेइकलचा जो स्पीड आहे तो एवढा असला पाहिजे, त्यामुळे जर एवढा आपण जर ठेवला तरच ही व्हेइकल या व्हर्टिकल वॉलच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहील. याच्यापेक्षा कमी जर स्पीड व्हेइकलचा जर झाला तर दॅट व्हेइकल फॉल्स इन अ डाउनवर्ड डायरेक्शन, ती व्हेइकल अशी खाली पडून जाणार, म्हणजे या हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन मध्ये हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये मोशन परफॉर्म करणार नाही. हे मिनिमम कंडिशन. तर एवढा कमीत कमी स्पीड व्हेइकलचा असला पाहिजे, यापेक्षा जास्त असला तरी चालेल, या कमीत कमी एवढा पाहिजे, यापेक्षा कमी जर झाला तर इथं सर्क्युलर मोशन हे पॉसिबल होणार नाही, म्हणजेच ते खाली पडेल. तर जेव्हा जो स्टंट मॅन असेल, तो स्टंट मॅन जेव्हा हे अशा प्रकारचा स्टंट आपल्याला दाखवतो तेव्हा त्याच्या व्हेइकलचा जो स्पीड आहे कमीत कमी एवढा त्याला ठेवावा लागतो. याच्या कमी जर त्यांनी ठेवला तर तो तिथून खाली पडून जाईल. द व्हेइकल विल बी स्किड ऑन द व्हर्टिकल वॉल, व्हर्टिकल ऑन दिस व्हेइकल खाली पडून जाणार, म्हणजे व्हेइकल आणि जी व्हर्टिकल वॉल आहे त्याच्याशी कॉन्टॅक्ट येणार नाही, तो तुटेल आणि तो खाली पडेल. म्हणून त्याला कमीत कमी एवढा वेग ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. तर आपल्या तालुक्यामध्ये अति सुप्रसिद्ध असणारी जी यात्रा आहे धानोरा महासिद्ध महाराजांची यात्रा आहे, त्या यात्रेमध्ये आपण बऱ्याच जणांनी तिथं अशा प्रकारचा हा मोदका कुवा जो आहे त्याला म्हणतात मोदका कुवा, ते आपण पाहिला असेल, बऱ्याच जणांनी पाहिलं असेल. तर नेमकं तिथं तो जो स्टंट मॅन आहे तो स्टंट कशा प्रकारे दाखवतो, त्यासाठी त्या व्हर्टिकल वॉल मध्ये म्हणजे वेल ऑफ डेथ मध्ये त्याला कमीत कमी स्पीड किती ठेवावा लागतो. तर दिस द एक्सप्रेशन फॉर द मिनिमम स्पीड विथ व्हिच द व्हेइकल मेक्स द कॉन्टॅक्ट विथ द व्हर्टिकल वॉल सो दॅट इट परफॉर्म्स द सर्क्युलर मोशन सेफली. बघा आता we know the relation between linear velocity and the angular velocity means v is equal to r omega. तर आता इथे जी लिनियर स्पीड आहे तो मिनिमम, जर अँगुलर वेलोसिटी सुद्धा मिनिमम असणार, and so instead of v minimum we can write r omega minimum is equal to square root rg divided by mu s, and after simplifying we get omega minimum is equal to square root g divided by r mu s. म्हणजे हा जो r आहे हा r स्क्वेअर रूटच्या आतमध्ये घेऊन जायचं, म्हणजे तो r चा r स्क्वेअर होणार, एक r कट होणार तिथं, आणि g डिवाइडेड बाय r into mu s. तर
व्ही मिनिमम आहे, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा आणि म्हणून आर इंटू ओमेगा मिनिमम आणि मिनिमम अँग्युलर स्पीड जो झाला त्याला सिम्प्लिफाय करा, वी हॅव टू एलिमिनेट आर अँड सो ओमेगा मिनिमम म्हणजे मिनिमम अँग्युलर स्पीड इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट जी डिवाइडेड बाय इंटू व्ही बेस. तर अशा रीतीने हे अत्यंत महत्त्वाचे दोन फॉर्म्युले आहेत. त्यामध्ये व्हर्टिकल वॉरवरून जर सर्क्युलर मोशन जर परफॉर्म करत असेल, सर्क्युलर मोशन जो आहे त्याचं प्लेन हॉरिझॉन्टल असेल म्हणजे हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशनच आपण आतापर्यंत स्टडी करतो आहोत आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला स्पीड कमीत कमी किती असला पाहिजे, लिनियर स्पीड अँग्युलर स्पीड किती असला पाहिजे त्यासाठी आपण एक्सप्रेशन दिले. तर हा जो टॉपिक आहे तो होता आपला ट्रेल ऑफ डेथ म्हणजे मौत का कुआ असं त्याला आपण म्हणतो. तर आपण जो सर्क्युलर मोशनचा स्टडी करतो, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा स्टडी आपला सुरू आहे आणि त्यामध्ये आपण हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन म्हणजे प्लेन ऑफ द सर्कल जे आहे ते आपण हॉरिझॉन्टल बघतो आहे म्हणजे हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशनचा आपण स्टडी करतो आहोत. त्याच्या पुढचा जो टॉपिक आहे तो आहे कोनिकल पेंडुलम. हा आपल्या एरियल सुद्धा होता त्यामुळे आपण यावरती जास्त असा भर इथं देणार नाही, लक्षात घ्यायचं. ऑलरेडी आपल्या एरियल हा टॉपिक झालेला आहे. तर पुन्हा इथं आपल्याला तो या 12 मध्ये आणखी बघायचा आहे त्यामुळे आपण त्याला थोडंसं शॉर्ट स्वरूप देऊया. विस्तृतपणे आपण त्याला एरियल एक्सप्लेन केलेला आहे. तर तो टॉपिक आहे कोनिकल पेंडुलम. यामध्ये सुद्धा हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशनच आपल्याला पेंडुलमचं ठेवायचं आहे. तर व्हॉट इज कोनिकल पेंडुलम? तर आपल्याला प्रश्न पडतो की कोनिकल पेंडुलम म्हणजे नेमकं काय. तर त्याच्या अगोदर पेंडुलम कशाला म्हणायचं, तर स्मॉल हेवी स्फिअर, स्मॉल हेवी स्फिअर कॉल्ड ॲज अ बॉब, त्याला आपण काय म्हणतो बॉब म्हणतो. किंवा दुसऱ्या भाषेमध्ये अ टायनी मास assume to be a point object and called a bob. त्याला सुद्धा आपण बॉब म्हणून म्हणजे that bob is treated as a point mass and that bob is suspended to the long string. That string must be flexible, massless and inextensible, which is called as a pendulum of the bob. Now, when this pendulum is revolves along the horizontal circle, so when this pendulum is revolves along the horizontal circle, then the string traces out the cone. This is the vertical section of the cone. Traces out the cone in the space which is called as a conical pendulum. So now here we have to consider a bob of mass m and which is suspended to the string of length L. तर capital L is the length of the string. तर स्ट्रिंगची जी लेंथ आहे ती आपण कॅपिटल L दाखवू. And that bob is moving along the horizontal circle with a uniform speed v म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आपण या ठिकाणी कन्सिडर करतो. Now when this string or when this bob is moving along the horizontal circle, then this string makes an angle theta with the vertical, makes an angle theta with the vertical. C is the center of that horizontal circle and will be the point of suspension. So OC gives the perpendicular height of that cone. Here is the slant height and R is the radius of the horizontal circle, or R is the radius of that conical pendulum. So as the pendulum, as the bob is moving in the horizontal circle, so at any position, at any point A, the two forces is that number one, the weight W is equal to mg, which is at vertically downward direction, and the next one is the tension. The tension produced in the string. T0 be the tension produced in the string, which is directed towards the point of suspension. तर अशा रीतीने at any one position
on the horizontal circle. In case of conical pendulum, two forces act. Number one is the weight acts vertical downward direction, and the tension producing the string which is directed towards the point of suspension along the string. Now here note that this tension T0 which is produced in the string can be resolved into the two mutually perpendicular components. T cos theta, that is the vertical component T cos theta, or we can say T0 cos of theta, and a horizontal component T0 sin of theta. Now this horizontal component T0 sin of theta is along the radius and towards the center. So obviously it provides the necessary centripetal force for to keep the bob in a circular motion. Now as there is no vertical motion of this bob, and then we can say that the resultant of that two must be 0, means these two are equal in magnitude, opposite in direction. So we can write that T0 cos of theta is equal to mg, means this vertical component of the tension. This is the vertical component of the tension which balances the weight of the bob, means T0 cos theta is equal to mg. This is the equation number 1. And next one is the T0 sin theta. It is along the radius towards the center, so it provides the necessary centripetal force. This is the equation number 2. Now divide equation 2 by 1. Then we get but T0 sin theta हे RHS आहे, याला आपण या T0 cos theta ने डिवाइड करायचं. इकडं mr ओमेगा स्क्वेअर आहे, याला डिवाइड करायचं mg. ओके, then T0 cancel झालं, sin theta upon cos theta means the tan theta. Here m cancel, and then r omega square divided by g. म्हणजे बघा काय भेटलं आपल्याला, tan theta is equal to r omega square divided by g. त्याला सिम्प्लिफाय करून घ्यायचं. सो ओमेगा स्क्वेअर इज इक्वल, या g ला इकडे पाठवायचं, g tan theta divided by omega square is equal to g tan theta divided by r. Now taking the square root on both sides, then we get here omega is equal to in square root g tan theta divided by r. So this is the expression which gives the angular speed of the bob. By using this expression, we have to calculate the angular speed of the bob. Now we have to convert into the linear form. Now everyone know that angular velocity omega is equal to v divided by r, and so here instead of omega we have to put v divided by r is equal to in square root g tan theta divided by r. After simplifying, we get here v is equal to in square root g r g tan of theta. So this is the expression to find out the linear speed. That speed is uniform. The linear speed of the bob in a horizontal circular motion. तर हे दोन फॉर्म्युलेज आपल्याकडे आहे ऑलरेडी. ते फॉर्म्युले आपण बँकिंग ऑफ रोड और द स्मूथ सरफेस, बँकिंग ऑफ रोड विदाउट फ्रिक्शन, त्यामध्ये सुद्धा आपण हेच दोन फॉर्म्युले काढले होते. तर हा मॅक्सिमम सेफ्टी स्पीड होता v इज इक्वल टू स्क्वेअर रूट r g tan थीटा. कशामध्ये, इन केस ऑफ बँकिंग ऑफ द रोड मध्ये. तेच दोन एक्सप्रेशन पुन्हा इथे आलेले आहे. तर या फॉर्म्युल्यावरून आपल्याला स्पीड ऑफ द बॉब या ठिकाणी काय काय अँगुलर स्पीड ऑफ द बॉब किंवा लिनियर स्पीड ऑफ द बॉब दोन्ही आपण इथे या ठिकाणी काढू शकतो. त्यानंतर बघा आता, तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. अवर बॉब परफॉर्म्स द uniform circular motion in the horizontal plane with a uniform or the constant linear speed or constant linear speed or constant angular speed, constant angular speed or constant linear speed, uniform circular motion आहे. तर बघा आता हा जो बॉब आहे, या बॉबने एक रिव्होल्यूशन कंप्लीट केलं. जो स्पीड आहे तो अगदी युनिफॉर्म आहे. अँड सो the time required to complete one revolution is called the period, and if t is the period of revolution of the bob, then everyone know that t is equal to 2 pi divided by omega. Now omega is the angular speed. So omega is expression इथं आपण ऑलरेडी डिराइव केलेला आहे. omega is equal to square root g tan theta divided by, इथला सबस्टिट्यूट करायचं. after simplifying t is equal to 2 pi and square root r divided by g tan theta. हा जो टर्म्स आहे आपण न्यूमरेटर मध्ये घेऊन गेलो, म्हणून r डिवाइडेड बाय g tan थीटा.
बट फ्रॉम द फिगर. आता बघा, आता फिगरकडे बघायचं. हा जो अँगल आहे सेमी व्हर्टिकल अँगल आहे म्हटलं, म्हणजे अँगल मेड बाय द स्ट्रिंग विथ द व्हर्टिकल. तर हा जो अँगल आहे थीटा, याचा आपल्याला साइन रेशो काढायचा. हा ओ ए सी राईट अँगल ट्रायंगल आहे बघा, आणि साइन ऑफ थीटा अपोजिट साइड is AC, it is the radius and the hypotenuse, that is the L, and so sin theta is equal to R divided by L. After simplifying, R is equal to L sin theta. आणि म्हणून आता हे जे एक्सप्रेशन आहे, या एक्सप्रेशन R ची जी व्हॅल्यू आहे ती इथे सबस्टिट्यूट करायची. इमिडिएटली T is equal to 2 pi square root L sin theta divided by G tan of theta. Tan can be written as sin upon cos. हा sin इथे कट झाला, and after simplifying it here, T is equal to 2 pi in square root L cos theta divided by G. तर this is the expression to calculate the period of the bob, period of the bob or the period of the conical pendulum. तर कोनिकल पेंडुलमचा जो पिरियडिक टाइम आहे तो जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असेल, त्यासाठी हे एक्सप्रेशन ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. T is equal to 2 pi in square root L cos theta divided by G. पिरियड वरून आपल्याला आता फ्रिक्वेन्सी काढायची आहे. नाउ द फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन, फ्रिक्वेन्सी इज ऑलवेज रेसिप्रोकल द पिरियड. n is the reciprocal of period t. So n is equal to 1/2 pi square root g divided by L cos theta. म्हणजेच हा जो पिरियड आहे, एक्सप्रेशन पिरियडचं याला रेसिप्रोकल करायचं म्हणजे फ्रिक्वेन्सी भेटते. म्हणजेच काय येणार 1/2 pi आणि स्क्वेअर रूट याला सुद्धा उलट करून टाका g divided by L cos of theta. तर इथं आपण दोन एक्सप्रेशन काढलेले आहे फॉर द bob of the conical pendulum. Period of the bob and the frequency of the bob. T is equal to 2 pi square root L cos theta divided by G. किंवा frequency of revolution n is equal to 1/2 pi square root G divided by L cos of theta. तर हा जो टॉपिक आहे हा ऑलरेडी आपल्या 11 मध्ये होता, तो पुन्हा इथं 12 मध्ये आपल्याला रिपीट झालेला आहे, म्हणून त्यावरती आपण थोडंसं कमी फोकस दिलेला आहे. ऑलरेडी टॉपिक प्रत्येकाचा आपला झालेला आहे. तर इथपर्यंत आपण हॉरिझॉन्टल सर्कलचा स्टडी केला, म्हणजे जो सर्क्युलर पाथ आहे तो हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये होता. आता याच्या पुढचा जो आपला टॉपिक असेल तो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे, म्हणजे जे सर्कल आहे ते व्हर्टिकल प्लेन मध्ये असणार, म्हणजे द बॉडी इज रिव्हॉल्विंग इन द व्हर्टिकल प्लेन. तर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन हा आपला पुढचा टॉपिक आहे. तर हा जो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे याच्या संदर्भातचा डिटेल स्टडी आपण आपल्या पुढच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये भेटूया. तोपर्यंत आपण इथं विश्रांती घेऊ.